रात्री बहिणीकडून मस्त अशी तेल मालिश करून घेतली. सकाळी उठल्याबरोबरच मम्मीने मस्त पपई खायला दिली. त्यानंतर वरईचा भात दिला खायला, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारचा उपवास आहे. त्यानंतर मी थोडीशी साफसफाई करावं म्हणून मम्मीला आणि बहिणीला हातभार थोडासा होईल असा बेड वगैरे पुसून घेतला. टेबल वगैरे, टी व्ही आणि थोडंसं छोटंसं मदत केली, कारण मम्मी आणि बहीण आल्यापासून ना मला तसं काहीच काम नाही आहे. बट ते गेलं माझे हाल व्हायला नको म्हणून मी आत्तापासून थोडं थोडं काम स्टार्ट केलं. तरी ते मी घर वगैरे झाडून घेते. घर वगैरे झाडून झाल्यानंतर म्हटलं आता बाल्कनी पण थोडीशी झाडून घेतली. आणि माझ्या आधीला तर माझ्या मध्ये यायचंच असतं. कुठलंही काम करत असली की तो मध्ये येणारच, असं होणारच नाही की येत नाही. त्यानंतर आंघोळीला गेले. आंघोळीवरून आल्यानंतर आधीची इथं आंघोळ झाली होती, तर त्याला असं कपडे वगैरे घालत होते. तर त्याचा मेकअप करण्यासाठी तो खूप उत्सुक असतो. मला हे लाव ते लाव, पण रडणं मात्र त्याचं चालूच असतं. लिप बाम लाव मला. त्यानंतर बॉडी लोशन त्याचं संपलं आहे, बट आमचंच बॉडी लोशन तो बोलतो की मला लाव. तर असंच त्याचं मस्त असं केस वगैरे विंचरून दिले. आणि त्यानंतर बघा अजूनही तो म्हणते पावडर वगैरे लावताना नुसता रडत असतो. काय माहिती, पहिल्यापासून त्याला सगळं असं आंघोळीचा आणि मेकअपचं खूप असं हे. त्यानंतर त्याची अशी इथं गंमत चालू होती, टोपी वगैरे घालून. दुपारच्या वेळेस खिचडी आणि शेंगण्याची आमटी वगैरे केली होती. मस्त अशी खिचडी खाल्ली. आणि इथे आता माझ्या आद्विकचं खाण्याचं दाखवते. आता खूप जण बोलते का दाखवते, बट सांगेन मी नंतरच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत देवीची पूजा करून घेते आहे. आता मी माझ्या सोयीनुसार मांडते आहे. खूप जणांकडे वेगवेगळी पद्धत असेल मांडण्याची, तर माझी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर इथं मी देवीची स्थापना केली. त्यानंतर तांदूळाने स्वस्तिक काढून घेतलं आहे. नागिनीचे पानं वगैरे त्यात लावून तांब्यावर हळदी कुंकू वगैरे लावलं. त्यानंतर नारळाला मुखवटा वगैरे चढून असं छोटंसं मी एक देवीचं अशी मूर्ती वगैरे बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे बघा, आधीला तर नुसतं मध्ये यायचं असतं आणि काहीतरी व्हिडिओमध्ये बंद चालू करत होता. इथे माझ्या बहिणीने पण थोडीशी मला मदत केली. थोडेसे इथे मी मुखवटा वगैरे लावून झाल्यानंतर स्थापना वगैरे केली आहे त्याची. त्यानंतर इथे वेणी वगैरे घालून घेतली देवीला, साज वगैरे घातला तिला. आणि त्यानंतर दसरा पाठ ठेवून मी फुलं वगैरे 5 फळं वगैरे ठेवतात. तर 5 फळांवरती फुलं वगैरे ठेवून त्याच्या आजूबाजूला असं फुलांनी मस्त सजवलं आहे. आता पूजा किंवा कोणत्याही गोष्टीची मांडणी करायची असली आणि फुलं नसतील तर चांगलं वाटतच नाही. त्यामुळं फुलांनी छान असं मस्त सजवून घेतलं. आणि रांगोळी तर एवढी काही छान येत नाही मला, बट छोटीशी अशी रांगोळी काढली मी तिथे पाटाच्या आजूबाजूला. त्यानंतर दिवा वगैरे लावून, अगरबत्ती वगैरे लावून आपलं मस्त देवाची पूजा वगैरे केली. मला मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ना, ते करायला खूप मस्त वाटतं आणि प्रसन्नही वाटतं. म्हणजे असं कधीच कंटाळा नाही येत मला. गुरुवार आहे ना, तो मस्त एक उत्साह असतो आणि त्यानुसार मी मस्त अशी तयारी करत असते गुरुवारची. आता इथे मध्ये तर लहान बाळ पण उठलं तर माझं झोळीत टाकलं होतं त्याला. रांगोळी वगैरे असं काढून झाली माझी आता.
एवढी काही छान रांगोळी येत नाही, बट प्रयत्न केला आहे मी छोटीशी रांगोळी काढायचा. त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला. अगरबत्तीने असं मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली मी. आणि लगेचच काहीसं दिसतंय. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी पूजा वगैरे मांडली आहे, बरोबर मांडली आहे की नाही. इथे मी गुरुवारची कहाणी पुस्तकातली वाचून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणात मस्त असं चपाती, श्रीखंड, मेथीची भाजी आणि डाळ भात केला होता.